श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गुढीपाडवा म्हणजे मांगल्याचे प्रतीक आणि 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करून आपल्या धनसंचयात भर पडण्याची आपली जुनी परंपरा आहे। पण आजच्या काळात सोन्या चांदीचे गगनाला भिडलेले भाव पाहता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होत नाही। पण आनंदासाठी सोनंच कशाला हवं? काही गोष्टी अशाही असतात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान असतात आणि ज्यांची किंमत आपण पैशात कधीच करू शकत नाही। यंदा गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार रोजी आहे। हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ आणि मंगल मुहूर्त आहे। या दिवशी केवळ सोन्याच्या मागे न धावता आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी देणाऱ्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू शकतो? सोन्याहूनही मौल्यवान अशा कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यात आनंद आणतील? हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम की आता गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल, कोणी गाडी घेणार असेल, कोणी घराची बुकिंग करणार असेल, प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो। पण तुम्हाला माहिती आहे सोन्याचे भाव इतके वाढलेले आहे की आपण सोनं खरेदी करू शकत नाही। खरं तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा 3.5 मुहूर्त असतो किंवा पुष्प नक्षत्र असतो। या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला ती विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही। पण खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही। पण हो, घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून या शुभ मुहूर्तावर नक्कीच काही वस्तू खरेदी करू शकता। सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धीकारक जो तोडगा तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून अगदी तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदी करू शकता। गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता किंवा ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता। पण शक्यतो आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करत असतो, कारण या दिवशी कुठलंही शुभ मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते, कारण हा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो। अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो। त्याचबरोबर त्याच्या आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे जसं काही घरात अतिशय सुंदर पद्धत असते, दसरा आला, दिवाळी आली, गुढीपाडवा आला, या दिवशी देवांना वस्त्र घेतली जातात। सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रापासून करायची असते, तर तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता। अगदी बाळकृष्णाला घ्या, गणपती बाप्पांना घ्या, स्वामी महाराजांना घ्या, तुमच्या घरात जे जे देव आहेत तुम्ही त्या देवांना देवघरात मांडले आहेत त्यांच्यासाठी छानपैकी एक तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करू शकता। देवाचं जे आसन असतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं। तुमची इच्छा असेल तर सगळ्यात परम आनंद असतो हा, म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाक सुद्धा तुम्ही बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते आणून त्याची पूजा करू शकता। आता यानंतरची पुढची वस्तू म्हणजे आता देवघरापासूनच सुरुवात केली आहे तर देवघरासाठीच देवांसाठी धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। अगदी कुठलं पण सोनं घ्या, चांदी घ्या, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करू शकता। देवांसाठी आता अतिशय छान छान प्रकारचे बाजारात ताट आलेली आहेत ज्याच्यावर तुम्ही देवांचा अभिषेक घालू शकता किंवा देवांच्या आरतीसाठी किंवा तुम्ही कुठलेही दिवे खरेदी करू शकता। तुमच्याकडे ज्या वस्तू देवघरात नाही त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत। घरात जर आपल्या गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला गंजत लक्ष्मी, अष्टलक्ष्मी पैकी एक गंजत लक्ष्मी असते तीही तुम्ही खरेदी करू शकता। ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायचं असेल ते खरेदी करू शकता। या दिवशी आपण कुबेराची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकतो। पण तुम्हाला माहिती आहे का, कुबेराची मूर्ती ही देवघरात ठेवत नाही। कुबेर यंत्राला देवघरात स्थान आहे। कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीत ठेवायची असते। कुबेराची मूर्ती देवघरात ठेवायची नाही। जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकता। जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता। अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवायची असते, मग त्याच्यासाठी तुम्ही छोटीशी वाटी खरेदी करू शकता। तसेच अगदी कुलदेवीची फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती, भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती तसेच तुमचे जे देव आहे ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता
आणि याची तुम्ही विधिवत पूजा करायची आहे. अतिशय महत्त्वाच्या या वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. आता मला एक सांगायचं आहे बघा, देवघरात प्रचंड गर्दी करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला एवढा वेळ आहे का? तुम्ही पूजा करणार आहात का? नाहीतर ते यंत्र घेऊन धुळीत पडण्याऐवजी काही त्याला अर्थ नाही, हे प्रथम लक्षात घ्या. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे याच दिवशी तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्यायचा असेल, अगदी कुठल्याही देवीचं देवतांचं तुमची इच्छा असेल की मला हा ग्रंथ घ्यायचा आहे, तुम्ही खरेदी करू शकता, हरकत नाही. बघा, दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता, नवनाथाचा ग्रंथ घेऊ शकता, ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊ शकता, हरिपाठाचे जे काही छोटं पुस्तक असतं, हनुमान चालिसा असते, ती एक पुस्तिका येते, ती तुम्ही घेऊ शकता, तरीही चालेल. या दिवशी तुम्ही हे सगळे पुस्तकं घेऊ शकता. भगवद्गीता घेतली तर सोन्याहून पिवळं. तर बघा, या दिवशी हे जे पर्याय आहे ते तुम्ही अंमलात आणू शकतात. यानंतर बघा, या दिवशी तुम्ही तूपसुद्धा खरेदी करू शकता. हो, तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही ह्या दिवशी तूप खरेदी करू शकता. ह्या तुपाची वात देवघरासमोर लावावी, भीमसेनी कापूर लावावा, या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, भीमसेनी कापूर आणि लवंग जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाळत असता तेव्हा वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही या शुभ दिवशी आवर्जून खरेदी करून ठेवा. आता चैत्र नवरात्रीमध्ये जर खूप गरज पडणार आहे तर आवर्जून लवंगाची खरेदी करून त्याच्याबरोबर कवड्या तुम्ही 7 किंवा 9 कवड्या खरेदी करू शकता. पांढऱ्या करा, पिवळ्या करा, कोणत्याही चालतील. तसेच गोमती चक्र खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, चंदन या गोष्टी देखील आपण खरेदी करू शकतो, कारण याचा देखील आपण प्रत्येकजण वापर पूजेमध्ये करतच असतो. अजून एक, या दिवशी अत्तर खरेदी करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही दुकानातून लोकल शॉपमधून अत्तर मिळतं, तर या दिवशी अत्तर खरेदी करावं. आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला ते अत्तर थोडंसं लावणे, कारण अगदी मूर्ती, फोटो काही पण असेल, माता लक्ष्मीला अत्तरसुद्धा अत्यंत प्रिय आहे. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू नाही तर पदार्थ आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा धान्याचा साठा करू शकता. हे अन्नसंपत्तीचे आणि लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही. आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे, म्हणून अगदी थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा. यामुळे अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी, यासाठी ते आणायचं असतं. साखर आणि गूळ आणल्यामुळे देखील घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो. त्याचबरोबर आता मी तुम्हाला हे धनधान्याचं सांगितलं, ज्या पद्धतीने धनतेरसच्या दिवशी आणि गूळ, धने म्हणजे काय तर पैसा. तर या दिवशी काही नाही शक्य झालं, सोनं नाही, चांदी नाही, हिरे मोती खरेदी करा. या दिवशी असं काही नाही. काही शक्य झालं तरी ठीक आहे, 10 रुपयाचे धने आवर्जून विकत आणा आणि गूळ आणा, त्याची पूजा करा. ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी करतो त्या पद्धतीने त्याची पूजा करा. गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे गूळ आणि धने सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ देखील शकतो आणि नंतर देखील तुम्ही स्वतः ते यूज करू शकता. धने गुळाबरोबरच मीठ लक्ष्मीपूजनाला मिठाचा मान आहे. मीठ अगदी कुठल्याही ब्रँडचं कुठलंही मीठ तुम्ही घ्या. तुमच्या घरात मिठाचा जो वापर केला जातो ते मीठसुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. घरातील दरिद्री काढण्यासाठी, घरातील अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची शिराई, ज्याला काही घरात शिराई झाडू तुम्ही आवर्जून खरेदी करू शकतात. तुम्ही माठसुद्धा खरेदी करू शकता. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, बऱ्याच घरात माठ भरले गेले असेल, पण तुम्हाला जर माठ खरेदी करायचा असेल तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच जर तुमचा घराचा उंबरठा खराब झाला असेल तर तो तुम्ही या दिवशी बदलवू शकता. तुमच्या घराला तोरण लावू शकता. खरं तर आपण रोज झेंडूच्या फुलाचे, अशोकाचे तोरण लावू शकत नाही, म्हणून अगदी कवड्याचं तोरण कुठल्याही दुकानात, कुठल्याही शॉपमधून तुम्हाला कवड्याचं तोरण मिळेल, ते आणायचं आहे, छानपैकी लावायचं. बघा, या गोष्टी करून खूप आनंद मिळतो. यानंतरची पुढची वस्तू नवीन झाड. त्यामध्ये एकतर तुळशीचं रोप, बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आपण आणावा आणि ते आपल्या घरी जरूर लावावं. तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करावी. बघा, आपण या दिवशी नवीन वही आणि नवीन पेन देखील घेऊ शकतो. कशासाठी?
हिशोबासाठी आणि नंतर आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून ती वही नंतर वापरात घेऊ शकतो. त्याच पद्धतीने नवीन संवत्सर किंवा नवीन वर्ष हे सुरू होत आहे. समजा तुम्हाला लिहायची जरी काही आवड असेल ना, तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही वही वापरात आणू शकता. तसेच आपल्या कुलदेवीच्या नामस्मरणासाठी किंवा स्वामीच्या नामस्मरणासाठी देखील तुम्ही वही आणि पेन ह्या गोष्टी या दिवशी आवश्यक खरेदी करू शकता. तसेच या दिवशी चूल आपण म्हणतो ना की वास्तुशांतीला आधी चूल लागत असते. चूल माहिती असेल ना, प्रत्येकाला तर मातीची चूल तुम्ही खरेदी करू शकता. त्याची सुद्धा पूजा करावी. ज्या पद्धतीने धनधान्याची आपण पूजा करत असतो, पण बघा अगोदरच चूल असेल तुमच्याकडे, जर ती काढा, स्वच्छ पुसून घ्या आणि या दिवशी त्या चुलीची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि या दिवशी त्या चुलीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. चूल घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाच्या या गोष्टी करून तुम्ही करोडपती होणार नाही असं नाही, पण कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी घर घेतलं, मग मनात कुठेतरी वाटतं अहो त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी जर मी खरेदी केल्या असत्या तर मला किती आनंद मिळेल. आणि ह्या गोष्टी सगळ्यात सकारात्मक प्रदान करणाऱ्या आहेत. आणि एका गृहिणीला हेच हवं असतं की माझ्या घरातले लोक, माझं घर हे शांततेत राहिलं पाहिजे, माझं घर कसं आनंदी राहील याच्यासाठी प्रत्येक महिला ही प्रयत्नशील असते. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे, नक्कीच त्या तुम्ही खरेदी करा. बघा आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहेत. शुभ दिवशी या वस्तू खरेदी करू नये. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुई यासारख्या टोकदार व धारदार वस्तूसुद्धा खरेदी करू नये. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली, परंतु त्याचबरोबर भलेही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीच वस्तू खरेदी करणं झालं नाही, तरी पण पाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे परिधान करतो, पण त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाही आहेत. कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी अजिबात करायच्या नाही आहेत. ही चूक अजिबात करू नका. बघा एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका. तर बघा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचामध्ये वाढ होईल आणि या वस्तूच्या रूपाने लक्ष्मी मातेचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.